हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया चवळीची एकदम झणझणीत आणि चवदार लागणारी अशी रस्सा भाजी. तर पूर्ण रेसिपी बघा आणि आता व्हिडिओ सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे लसूण आणि ओले खोबरे, कढीपत्ता, कोथिंबीर, एक टोमॅटो बारीक चिरलेला, एक कांदा बारीक चिरलेला आणि चवळी मी इतर रात्रभर भिजत घालून शिजवून घेतलेली आहे. आता आपण याचे थोडंसं वाटण करून घेऊया. याच्यामध्ये लसूण, खोबरे, आले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता भाजी टाकून घेऊ. यासाठी एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल व्यवस्थित तापून द्यायचे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी आपण इथे पहिल्यांदा मोहरी टाकत आहोत. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा, म्हणजे फोडणी चांगली बसते. यासाठी तेल तापून द्यायचं असते आधी. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या वाटणामुळे काय होतं, याची जी रस्सा भाजी आहे ती खाण्यास खूप छान लागते. ओल्या खोबऱ्याच्या वाटणामुळे त्याची चवही खूप छान लागते भाजीची. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे तेलामध्ये. छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक जो कांदा चिरलेला होता तो टाकून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतत आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. ही जी भाजी आहे ती खाण्यास खूप छान लागते. तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाल्ली ना तर अतिशय चांगली आहे आणि तसेच पौष्टिक आणि शरीरासाठीही खूप छान आहे. आठवड्यातून 1-2 वेळास तरी कडधान्य खावीत, यासाठी हा एकदम छान उपाय आहे आणि कमी साहित्यामध्ये पटकन होणारी आहे. आता यात मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम थोडीशी हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे. लाल मिरची पावडर टाकून झाल्यानंतर घरगुती मसाला टाकून घेत आहे मी याच्यामध्ये 2 चमचे. नंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाले चांगले परतले जातात. आणि आता याच्यामध्ये शिजवलेली जी चवळी आहे ती टाकून घेते मी आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही अशीच याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून त्याची सुकी उसळही करू शकता. जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर याच्यामध्ये पाणी मिक्स करायचे तुम्हाला हवे तेवढे. आता मी याच्यामध्ये मला हवे तेवढे पाणी ओतून घेत आहे रसासाठी. भाजी फुल गॅसवरती चांगली उकळून द्यायची आहे. त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाण्याचं बारीक कूट टाकायचं आहे याच्यामध्ये. 2 ते 3 चमचे कूट टाकून घ्या, म्हणजे रस्साला अजून जास्त चव येते आणि रस्सा घट्टही होतो आपला. आता हे चांगलं फुल गॅसवरती उकळून द्यायचं आहे आणि नंतर मिडियम गॅस करून 2 ते 3 मिनिट ठेवायचे. तर अशी आपली भाजी बघा किती छान अशी तयार झालेली आहे. अगदी खाण्यास एकदम छान लागते, झणझणीत आणि एकदम पौष्टिकही आहे शरीरास. नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्यासोबत राहा. थँक्यू.